गझल फुलांचं ऋतुसत्य एपिसोड नंबर 16. अंजुम यांच्या गझलांचा भावानुवाद भावानुवाद केलाय डॉक्टर नसीम पठाण मॅडम, शोलापूर. बिन तेरे एक बेबसी सी है, बिन तेरे एक बेबसी सी है, जिंदगी ही बुझी बुझी सी है. लगता है तेरे दिल में कुछ बात दबी दबी सी है, लगता है तेरे दिल में भी कुछ बात दबी दबी सी है. मुझको लगता है कोई तेरी याद दिल में मेरे चीखती सी है, दिल में मेरे चीखती सी है. पहा, हा शायर म्हणतोय की तू होतीस तेव्हा खूप छान होतं, पण तू गेली तेव्हा अतिशय लाचार जीवन झालंय माझं. या लाचार जीवनाबद्दल काय सांगू. सारं जीवनच जणू दुःखी, लाचार असंच काहीसं झालंय. पण का कुणास ठाऊक, मला उगीचच वाटतं की तुझ्याही मनात कुठेतरी नक्कीच एक उच्च कोटीचं प्रेम आहे. आणि खरंच सांगू तुला, तुझ्या जाण्यानं तसा मी खूप व्याकुळच झालोय. पण या मनामध्ये कुठे ना कुठे अजूनही तुझीच आठवण किंचाळत असते ग. मला ती सारखी ओरडून सांगत असते. काय सांगते? काही नाही ग, तुझं आणि माझं प्रेम याबद्दलच ती ओरडत असते. तुझी एखादी आठवण अशीच माझ्या मनात किंचाळत असते. मित्रांनो, सोबत राहता राहता बोटात बोटं गुंफल्यानंतर काही शपथा, काही आणाभाका, काही बोलून घेतल्या जातात, काही न बोलता घेतल्या जातात. प्रेमामध्ये अशा गोष्टी घडतातच ना. पण काही अपरिहार्य कारणास्तव असंच म्हणावं लागतं की हे दोन जीव त्यांची ताटातूट होते. आणि मग कागदावर अशाच काही गझलच्या ओळी, नाही अवतरल्या तर नवल. अंजुम यांच्या अतिशय भावतरल अशा या गझल, गझल के फूल या त्यांच्या गझल संग्रहातून घेतलेल्या आणि अशा तरल गझलांचा भावानुवाद करणं हे धनुष्य पेललंय सोलापूरच्या सेवानिवृत्त प्राचार्या डॉक्टर नसीम एम पठाण मॅडम. दोघांनाही या प्रवीचा मनःपूर्वक प्रणाम, मनःपूर्वक प्रणाम. गझल फुलांचं ऋतुसत्य हा सेगमेंट पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलवर. असा एकमेव चॅनल ज्या चॅनलवर तुम्हाला कविता मिळतील, गझल मिळतील, असा गझलचा भावानुवाद मिळेल, विथ म्युझिक गाणी मिळतील, विदाऊट म्युझिक तुम्हाला 2-2, 3-3 गाण्याची मिक्स मसाला सेगमेंटमध्ये एक एपिसोड असा मिळेल की तिथं तुम्हाला मुकेश, किशोर, हेमंत कुमार असे एकत्रात 2-2, 4-4 ओळी ऐकायला मिळतील. शौर्यगाथा हे मात्र मोठं आकर्षण आहे माझ्या चॅनलचं. शहीद आणि जांबाज सैनिकांच्या कहाण्या, सीमेवरती काय घडतं याच्यापासनं सामान्य माणूस अनभिज्ञ असतो ना. कसे जगतात हे सैनिक लोक, काय काय त्यांच्या जीवनात प्रसंग येऊ शकतात, किती वेळा त्यांनी या सीमांचं रक्षण केलंय, किती जणांनी रक्त सांडलंय या आपल्या भारतभूमीसाठी, याची कोणालाही काही कल्पना नसते. ती थोडीशी कल्पना करून देण्याचा हा प्रयत्न म्हणजेच माझ्या या यूट्यूब चॅनलवरती शौर्यगाथा हा सेगमेंट. मित्रांनो, खूप काही देण्याचा प्रयत्न केलेला हा एकमेव चॅनल जो चालवतोय हा प्रवी. एक त्याच्यामागं बॅनरसुद्धा आहे, जागतिक विक्रमवीर, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर इन द फील्ड ऑफ स्टँडिंग प्रेझेंटेशन, कंटिन्युअस स्टँडिंग प्रेझेंटेशन फॉर 17 hours and 10 minutes is my record. Please do visit my channel. If you like it, try to subscribe it and enjoy 6,770 videos.